या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। हा पक्ष प्रवेश सोहळा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील 2 हुकमी एक्के भाजपमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। एकीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये युती होत असताना दुसरीकडे सोलापुरात भाजपने थेट अजित पवार गटाला मोठा धक्का देत संघटनेतील महत्त्वाचे नेते फोडण्यात यश मिळवले। किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे सोलापूर शहरातील प्रभावशाली आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले असून पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पक्ष प्रवेशावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची विचारधारा, विकासाचे राजकारण आणि आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार यावर भर दिला। भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान आणि संधी दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने भाजपची ताकद निश्चितच वाढणार असून सोलापूरच्या राजकारणात आगामी काळात आणखी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।